पहा, गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वरची पर्यावरणपूरक दिवाळी. छोट्या बालचिमूंनी घेतलेला आनंद खरंच अवर्णनीय, अविस्मरणीय असाच होता. तर पाहूयात ही अनोखी दिवाळी. नमस्कार, मी स्वप्नाली बोराने इयत्ता 9वीच्या वर्गातर्फे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. माझ्या शाळेचे नाव गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर. आम्ही दिवाळी निमित्त किल्ला स्पर्धा आहे आणि त्यामध्ये आम्ही बनवलं आहे दुर्गेश्वर श्रीमान रायगड. या डोंगराचे प्रथम नाव रायरी असे होते. शिवाजी महाराजांनी हा डोंगर निवडला. का निवडला असेल तर समुद्र सपाटीपासून हा जवळ होता, त्यामुळे व्यापार करायला सोपा जावा याकरिता या डोंगरात निवडला गेला. या सर्व डोंगराचे बांधकाम हे हिरोजी इंदोलकर यांनी केले आणि हा पूर्ण बांधकाम झाल्यानंतर ना हे शिवाजी महाराजांना खूप बांधकाम आवडले. त्यासाठी त्यांनी बक्षिसामध्ये काहीतरी माग असं त्यांना सांगितलं. त्यावेळीस त्यांनी जगदीश्वर मंदिराच्या पायरीवरती स्वतःचं नाव कोरण्यासाठी म्हणजे त्यांनी मागणी केली. त्यावेळीस त्यांनी तिथं कोरले की सदैव तत्पर असे सेवेसाठी सदैव तत्पर असे हिरोजी इंदोलकर. त्यानंतर ना इथे आम्ही दरवाजे दाखवलेले आहेत. रायगडावरती मुख्यत्वे 5 दरवाजे आहेत. इथं हा महादरवाजा हा आतमधल्या बाजून वळून आहे की शत्रूला तो दिसू नये, त्याचं प्रवेशद्वार कुठं आहे हे शत्रूला दिसू नये याकरिता हा आतमधल्या बाजूने दाखवलेला आहे. आणि जवळजवळ याला 1,500 पायऱ्या आहेत. आणि या पायऱ्यांवरून ह्या पायऱ्या एवढ्या का बनवल्या असतील तर शत्रूला त्या चढून थकवा यावा आणि तो जसा गडमाथ्यावर पोहोचेल त्यावेळेस त्याच्यावरती आक्रमण करून त्याला तिथं पराजय करावा याकरिता एवढ्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. पण हल्ली काहींना दमा आहे किंवा काही मुलं आहेत त्यासाठी रोपवे सरकारने बनवून घेतले. या रोपवेतून ज्यांना दमा आहे असे व्यक्ती वरती जातात, गडावरती जातात. त्यानंतर ना इथं हिरकणी बुरुज. तुम्हाला हिरकणीची तर कथा माहितीच असेल. 2 महिन्याच्या बाळाला घरी ठेवून ती कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी रायगडावरती आली होती आणि त्यावेळेस प्रवेशद्वार बंद झाले आणि ती रायगडावरती फसली आणि त्यावेळेस त्यांनी ह्या बुरुजावरून उतरून खाली तिच्या घरी गेली होती आणि म्हणूनच याला हिरकणी बुरुज असं नाव देण्यात आलं आणि याची तटबंदी ही अधिकच चांगली करण्यात आली. इथे मशीद मोर्चा आहे. शिवाजी महाराज हे कोणत्याच प्रकारचा भेदभाव करत नव्हते. याकरिता त्यांनी अनेक धर्मांसाठी वेगवेगळी प्रार्थना स्थळे बनवली आणि इथे तेच मशीद मोर्चा आहे. तिकडे टकमक टोक. इथे जे टकमक टोक आहे इथून जे काही गद्दारी करतात किंवा विरुद्ध जातात, स्वराज्याच्या विरुद्ध जातात अशांचा इथून कडेलोट केला जात होता. इथे दारू कोठार आहे. इथून पूर्ण रायगडाला दारूचा सप्लाय होत होता, म्हणजे इथून सगळा दारू पुरवत होता. इथं धान्यसाठा आहे. धान्यसाठा म्हणजे चारी बाजूंनी जर गडाला वेढून घेतले तर धान्य आणायची तरी कुठून. तर इथे हा धान्यसाठा केलेला आहे. इथं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा धान्यसाठ्याचा जो खड्डा आहे तो जवळजवळ 12, 16, 18, 22 फूट आहे. इथे गडमाता आहे. त्याच प्रकारे इथे मंदिरं जवळजवळ रायगडावरती 3 ते 4 मंदिरं होती. तिथे प्रथमतः शिरकाई देवी मंदिर, जगदीश्वर मंदिर आणि त्याच्या पाठी भवानी मंदिर. आता ही जी देवी आहे ती त्यांची प्रेरणास्थान होते, त्यामुळे त्यांनी ही देवळं बनवून घेतली. त्यानंतर ना हा राणी वसा. ज्या काही शिवाजी महाराजांच्या राण्या होत्या त्यातल्या 6 राण्या रायगडावरती स्थित होत्या आणि त्यांच्यासाठी समान मापाच्या खोली या तयार करून घेतल्या होत्या. हा राजवाडा परिसर, इथे सगळे न्यायनिवाडे होत होते. मेना दरवाजा, त्या बाजूला पालखी दरवाजा, नाणे दरवाजा, नागचर्ना दरवाजा असे विविध दरवाजे होते. इथे होळीचा माळ. इथे होळी हा जो सण आहे तो या भागामध्ये साजरा करण्यात येत होता. आता जवळजवळ रायगडावरती 4 ते 5 तलाव आहेत. त्यामध्ये हत्ती तलाव, गंगासागर तलाव आणि कोरडा तलाव एक आहे. त्यानंतर ना जे टाके असतात 12 टाके विविध, तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या पाण्याच्या सोयी केल्या होत्या. इथे जो हत्ती तलाव आहे येथे हत्तींना म्हणजे धुण्याचं, स्वच्छ करण्याचं किंवा त्यांना पिण्यासाठी तो तलाव बांधला होता. आणि गंगासागर तलाव हा सर्वांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी बनवला होता. त्याच्याच बाजूला हत्तीखाना आहे. तिथे हत्ती ठेवण्यासाठी ती जागा केली होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढ्या पायऱ्या चढून हत्ती आले तरी कसे. तर ज्यावेळेस ते हत्ती लहान होते त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांना गडावरती आणले होते आणि तेथेच या गडावरतीच त्यांची वाढ झाली होती. इथे समाधी
इथं शिवाजी महाराजांची समाधी आहे. ही जी समाधी आहे त्यांचं जेव्हा शेवटचा श्वास त्यांनी घेतला, त्यांचा आत्मसंस्कार होत होते, त्यावेळी त्यांचा जो पुत्र होता वाघ्या नावाचा, त्यांनी त्या अग्नीमध्ये उडी घेतली आणि म्हणून त्याचीच समाधी ही त्या समाधीच्या पुढे बांधली होती. तर तिकडे पुढं इथं पाचाड गाव आहे. या पाचाड गावामध्ये राजमाता जिजाऊ राहत होत्या. त्यांना गडावरचं काही जे वातावरण होतं ते चालत नव्हतं, त्यामुळे त्या पाचाड या गावामध्ये येऊन स्थायिक झाल्या होत्या आणि त्यांनी शेवटचा श्वास याच गावामध्ये घेतला आणि यामुळे त्यांची समाधी पाचाड या गावामध्ये केली. अशा प्रकारे आम्ही दुर्गेश्वर श्रीमान रायगड याची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. आणि आम्ही 11वी-12वी हा किल्ला बनवला आहे. हा किल्ला विशालगड आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला आढळतो. महाराजांनी हा किल्ला घाटांवरच्या मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि सैनिकांपासून संरक्षण भेटण्यासाठी महाराजांनी विशाळगडाची निर्मिती केली. हा किल्ला आपल्याला एक ऐतिहासिक काल्पनिक गोष्ट दाखवून देतो, त्यासाठी आम्ही हा किल्ल्याची निर्मिती केली. प्रयत्न केला आहे. किल्ला तसंच झाला की नाही माहीत नाही आम्हाला, पण आम्ही प्रयत्न केला. थोडी माहिती विशाल होते. माझं नाव विशाल होतं, मी आता बांबोळमध्ये शिकतो. आणि हा किल्ला बनवण्यामागचं एक कारण आहे की इतिहासाचा साक्षी म्हणून हा एक किल्ला आहे. ज्यावेळेस महाराज पन्हाळ्यावर होते, पन्हाळ्यावर असताना सिद्धीजवळ हा एक म्हणजे अफगाणिस्तानचा जो सैनिक होता त्यांचा सेनापती, त्याने पन्हाळ्याला वेढा घातला. पन्हाळ्यावरून वेड्यातून निघण्यासाठी शिवाजी महाराजांनी जवळपासचे किल्ले म्हणजे सगळे त्यांची पडताळणी केली. त्यामुळे 4 कोस 5 कोस असं त्यांना दुरीवर एक विसर्जन म्हणून हा किल्ला जवळ वाटला. त्यानंतर त्यांनी त्यांचे गनिमी कावे वापरले. गनिमी कावेतून सगळं त्यांची योजना ठरली. योजनेमार्फत ते गोडकिंड वगैरे अशा मार्गाने ते गेले. गोडकिंडीतून जात असताना त्यांना त्यांचे साथी बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना इत्यादी असे मावळे त्यांच्यासोबत बघत होते. तर गोडकिंडीत जेव्हा त्यांची लढाई चालू होती तेव्हा बाजीप्रभूंनी त्यांना एक सांगितलं, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा झाला पाहिजे. त्यावेळी बाजीप्रभूंनी महाराजांना एक आदेश दिला की आदेश म्हणजे सांगितलं की तुम्ही गडावरती सुटून जा. गडावर गेल्यानंतर तोफांचे 3 बार उडवले. ज्यावेळेस महाराज विशाळगडावर पोहोचले त्यावेळेस महाराजांनी तोफांचे 3 बार उडवले आणि बाजीप्रभू देशपांडेंनी आपले प्राण तिथे सोडले. तर एक असा या इतिहासाचा प्रसंग म्हणजे या इतिहासाला साक्षी म्हणून ही एक किल्ल्याची ओळख म्हणून आम्ही हा किल्ला बनवण्याचा प्रयत्न केला. आता हा किल्ला कसा झाला की आणि वेळ पण नव्हता आमच्याकडे एवढा की सगळे गोडकिंड वगैरे दाखवण्यासाठी. एका दिवसात म्हणजे एक अर्ध्या दिवसातच किल्ला बनवला आम्ही. धन्यवाद.